नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. बंडखोर आमदारांपैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावनिक साथ. शिवसैनिकांच्या बंडाने दुःखी झाल्याची ही कबुली. शिवसेना बदलली म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंकडून चोख प्रत्युत्तर. मी ज्यांना माझं मानतो त्यांच्यापैकी एकानेही माझ्या विरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं. उद्धव ठाकरे. म्हैसाळ 9 जणांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक. आरोपींची संख्या झाली 18 वर. नेमके कारण अजूनही संशयाच्या भोवऱ्यात. एकनाथ शिंदे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान. भरत गोगावले यांची विधिमंडळ पक्ष प्रतोपदी निवड. सायंकाळच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांनी काढलेला आदेश अवैध असल्याचा दावा. आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोल्यात परतले. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने दंडात इंजेक्शन टोचल्याचा आरोप. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50,000 अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय. राजकीय आंदोलन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यावरही शिक्कामोर्तब. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष. जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल. संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं. आमदारांपाठोपाठ आता खासदारांचाही एकनाथ शिंदे गटाकडे ओढा. भावना गवळींची. शिंदेंच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र. अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर. शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी तब्बल 40 दिवस तुरुंगात काढल्यावर न्यायालयाकडून दिलासा. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेनेतल्या बंडावर प्रतिक्रिया. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण घेऊन पुढे जाणार एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मी आणि माझ्यासोबतच्या आमदारांनी अद्याप दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. आम्ही बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कार्यकर्ते आहोत. धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आम्हाला पुढे घेऊन जायचे आहेत. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्याचबरोबर परतीचे दोर कापले असल्याचेही स्पष्ट संकेत एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत. माझ्याकडे 40 आमदार. आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. 2/3 आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेंसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्ता स्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येथील राज्यपालांची भेट घेतली असंही सांगितलं जात आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय. शिवसेनेचे आमदार सर्व आमदारांनी बाळासाहेबांनी जी दिलेली शिकवण आहे, हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे, या मुद्द्यावर आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जी शिकवण आहे, या शिकवणीनुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये
या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या शिवसेनेच्या आमदारांनी फारकत घेतले नाही. सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी असो, हिंदुत्व जे बाळासाहेबांचं आहे, एक कडवट हिंदुत्व, ही भूमिका आम्ही सर्वजण पुढे घेऊन जातोय. आम्ही सर्व बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही. पण बाळासाहेबांचे जे विचार आहेत, बाळासाहेबांची जी भूमिका आहे, ती भूमिका घेऊन आम्ही पुढचं राजकारण समाजकारण करणार आहोत. आज आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण. राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. कोश्यारी यांनी मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवसापासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. ठाकरे सरकार धोक्यात, एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचे फोटो व्हायरल, स्वतंत्र गट स्थापन होणार. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचं सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात आता मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सुरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे देखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी करत असतानाचं दिसत आहे. हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्यावी यासाठी होते असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहेत. शिंदे यांच्या 37 आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यास सरकार थेट अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचा सूर. पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्यात असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी भर सभेत काढला आहे. बीडच्या आष्टी येथे आयोजित कार्यकर्त्या मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेसमोर पंकजाताई भावी मुख्यमंत्री, पंकजाताईंना मुख्यमंत्री करा अशा घोषणा दिल्या आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे खळखळून हसल्या. कार्यकर्त्यांच्या अपेक्षामुळे माझी डोकेदुखी होते असे म्हणत त्यांनी भाषणातून कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री पदावरून प्रतिउत्तर दिले आहे. एकीकडे महाराष्ट्र सरकार बदलासाठी जोरदार हालचाली सुरू असताना बीडमध्ये मात्र भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात असा सूर निघाल्याने देवेंद्र फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे यांचा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. दिली आणि मी त्या घोषणेकडे बघत असताना मी बघायला कसे लोक घोषणा राहिले आणि एक आमचा कार्यकर्ता उत्साही त्यांनी एक घोषणा दिली बाबा आणि ती घोषणा दिल्याबरोबर सगळ्या सभागृहामध्ये कपडे मी आता यांना माझी खरी काळजी वाटते. त्यांच्या लक्षात आलं की आपलं ताईवर जे प्रेम आहे त्या प्रेमाचं आपण कधी कधी थोडं अधोरी प्रदर्शन करतो पण त्याचा
परिणाम होतो. लगेच 1 मिनिटात सगळे गप बस म्हणले आणि मला ते बघून फार हसू आलं. मला हसू आवडलं नाही आणि मला लक्षात आलं की कशी आपली प्रेमाची भाषा बदलते. आपल्या नेत्याला मोठेपणा देण्याचा आपल्याला परंपरा आहे जिल्ह्याची आणि मुंडे साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांची. नुसती बीड जिल्ह्यात नाहीये, नाशिक पासून ते बुलढाण्यापासून ते अगदी नगर जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जिथे जाईल तिथे एक ठरलेल्या घोषणा त्यांच्या असतात आणि त्या घोषणांमध्ये सुद्धा आपल्या नेत्यावर एवढं प्रेम करतायत की आता मनामध्ये पोटामध्ये किती वाटायलंय, किती कौतुक वाटायलंय तरी म्हणणार हे प्रेम आहे. सगळे गपचूप बसलेत. अरे किती प्रेम आहे रे. जेव्हा तुम्ही त्याला गप्रेम म्हणला तर मला खूप हसू येत होतं. हसता हसता माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं थोडंसं. ह्याच्यासाठी चाललं की इतकं प्रेम मला नाही वाटत कोणत्याही नेत्याला लाभलं असेल. मी खरंच खूप भाग्यवान, खरंच. आज तर मी सकाळी 6:30 वाजल्यापासून तयार होऊन बसलेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलं योगा करा 21 जूनला देशामध्ये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर बोलण्याबाबत पंकजा मुंडेंचा सावध पवित्रा. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे असं असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व राजकीय घडामोडीवर बोलण्यात सावध पवित्रा घेतलाय. बीडच्या आष्टी येथे झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यानंतर पंकजा मुंडे, भाजपचे आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या धस यांच्या निवासस्थानी उशिरा बैठक झाली. या बैठकीदरम्यान पंकजा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या. नेमक्या काय म्हणाल्यात पंकजा मुंडे पाहूयात. मी हे सगळं टी व्हीतनं पाहते, माध्यमातनं पाहते. मी सकाळपासनं ग्रामीण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्यामुळे याच्यावर मी एवढंच भाष्य करू शकते की याच्यावर कुठलंही भाष्य करण्यासाठी मी तो व्यक्ती नाही. 25 वर्ष सरकार राहील असं सांगण्यात आलं होतं. याचंही उत्तर मी देऊ शकत नाही कारण हे वाक्य मी म्हटलेलं नाही. असा आरोप त्यांनी केला असं मी काय ऐकवित नाही. आज तर दिवसभर मी टी व्ही पाहिला नाही. टी व्हीवर जे पाहिलं आहे त्याच्यावरून दिसते ते मी पण तुमच्या एवढंच उत्सुकतेने बघते की काय चाललेलं आहे. मात्र पदाधिकारी ते या सुराचं मी काय करू. मला आज माझे जिल्हा परिषदचं रणशिंग मी आष्टीतून फुटलेलं आहे. जिल्हा परिषद आता ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यानंतर लागल्या तर आम्हाला आनंद होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य निवडून आणायचे ह्याची तयारीला आम्ही लागलेलो आहोत. आता बाकी कुठल्याही गोष्टीकडे आमचं लक्ष नाही. मी ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेमध्ये हा कुठलाही रोल नसल्यामुळे ह्याच्यावर मी खरंच काही भाष्य करू शकत नाही. मला वाटतं सर्व मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की हा त्यांचा व्यक्तिगत विषय असल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही. मी म्हणजे एकटी, भाजप नाही. त्यामुळे भाजप म्हणजे एक फार मोठी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममध्ये जे निर्णय होईल तो झाल्यावर तुम्हाला व्यवस्थित प्रवक्त्यांच्या मार्फत सांगितलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973.
आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. एवढे मंत्री आमदार रातोरात निघून गेले, कळलं कसं नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत पवारांचा गृहमंत्री वळसे पाटलांना सवाल. शिवसेनेचे एवढे मंत्री आणि आमदार रातोरात निघून गेले, बंड केले, कळले कसे नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यांच्यासोबत अखेरचे अपडेट येईपर्यंत 45 आमदार असल्याचं बोललं जात आहे. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक होत आहे. सिल्वर ओक या पवारांच्या बंगल्यावर ही बैठक होत आहे. यावेळी शरद पवार यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब पाटील आदी नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांची चर्चा. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र आज शरद पवार उद्धव ठाकरे यांना भेटण्याची ही शक्यता आहे. दुपारनंतर ही भेट होणार आहे. महाविकास आघाडीवर संकट असून अशा परिस्थितीत शरद पवार सक्रिय झाले असून ते बैठका घेत आहेत. संख्याबळ आणि तांत्रिक बाबीवर या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. शिंदेंकडे 40हून अधिक आमदार असतील आणि ते भाजपला पाठिंबा देणार असतील तर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे या पेच प्रसंगात काय निर्णय घ्यायचा याविषयी पवार ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. जो कुछ महाराष्ट्र में हुआ ये पिछले 2-2.5 साल में दिस इज द थर्ड इंसिडेंट. इससे पहले 2 हुए थे. मुझे याद है कि जब उद्धव ठाकरे जी का सरकार बना इससे पहले कुछ हमारे एमएलए को उठाकर यहाँ हरियाणा में गुड़गांव में कुछ एरिया में रखे गए थे. मगर बाद में वहाँ से निकल कर वो वापस आ गए. सरकार बनाया. सरकार बनने के बाद पिछले 2.5 साल सरकार ठीक से चल रहा है. कल वहाँ इलेक्शन था और जहाँ तक एनसीपी है कि एनसीपी के 2 कैंडिडेट थे और दोनों कैंडिडेट को जो वोटों का कोटा हम लोगों ने दिया था वो पूरी तरह से मिला. एनसीपी का एक भी वोट इधर से उधर नहीं गया. बिल्कुल डिसिप्लिनली हमारे एमएलए ने वोटिंग वहाँ किया और इससे वो जो कुछ कल का इंसिडेंट था इससे हम किसी में हम नाराज़ नहीं है. एक बात सच है कि हमारे फ्रंट का एक कैंडिडेट वो जीत नहीं सका. वहाँ कुछ वोटों की कमियाँ वहाँ आ गई. मगर ये अन्य पॉलिटिकल पार्टी का जो कोटा था और अन्य पॉलिटिकल पार्टी की जिम्मेदारी थी
उनका कैंडिडेट जिताने के लिए उसमें कामयाबी नहीं आई, मगर हम वापस जाने के बाद ज़रूर हमारे साथियों के साथ बातचीत करेंगे ऐसे क्यों हुआ और हुआ तो कैसे करेक्ट एक्शन ले सकते हैं, इस पर हम ध्यान देंगे। शिवसेना के नेता मुझे यहाँ की जो स्थिति है वो देखने के बाद इससे कुछ न कुछ रास्ता निकलेगा, इस पर मेरा पूरा भरोसा है। सर फिर से सवाल करता हूँ, एकनाथ शिंदे बार बार दबाव। भाई ये तो मैं आपसे ही सुनता हूँ, ठीक है। अभी तक उन्होंने हमें या और किसी को कहा है कि मुझे सीएम बनाओ, ये मुझे मालूम नहीं, मगर एक बात है कि वहाँ जो अंडरस्टैंडिंग है तीनों पार्टी में, इसमें शिवसेना के पास मुख्यमंत्री की जिम्मेदारी है, जबकि सीएम एनसीपी के पास है, और इन्फोर्समेंट बाकी जो मंत्रालय है इसकी जिम्मेदारी सरकार के कांग्रेस के ऊपर है। जहाँ तक लीडरशिप है कुछ बदलाव करना या किसी को वहाँ मौका देना, वो उनका इंटरनल इशू है, जो शिवसेना की लीडरशिप इस पर जो कुछ तय करेंगे इसके साथ हम रहेंगे। मगर मुझे पूरा विश्वास है कि उद्धव ठाकरे के नेतृत्व पर वहाँ जो गवर्नमेंट चलाई है इसमें कोई बदलाव करने की आवश्यकता हमें लगती नहीं। सर लेकिन एकनाथ शिंदे जी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई। शिवसेना संघर्ष करणारा पक्ष जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं। शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे। तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत। या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे। शिवसेना संघर्ष करणारा पक्ष जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, पुन्हा सत्ता मिळू शकते, पण पक्षाची ही प्रतिष्ठा असते, असं संजय राऊत म्हणाले आहेत। एकनाथ शिंदे यांच्याशी आज सकाळीच फोनवरून तासभर चर्चा झाली। झालेल्या चर्चेअंती माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचंही संजय राऊत म्हणाले आहेत। एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोपं नाही असंही ते म्हणाले। नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील, एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे। तसेच आसाममध्ये सर्व आमदार सध्या पर्यटनासाठी गेले आहेत, आमदारांनी फिरायला हवं, नाराज कोणीच नाही। एकनाथ शिंदे सोबत सतत संपर्कात आहोत, शिवसेनेचे नेतेही त्यांच्याशी संपर्क साधत आहेत असंही राऊतांनी सांगितलंय। शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की राज्यपालांना कोरोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीनं सुरू आहे। राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या, त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत पाहूयात, उगाच जास्त उतावीळपणा नको। एकनाथ शिंदे आणि आमचे सर्व लोक पुन्हा स्वगृही परत येतील याची आम्हाला खात्री आहे। आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं। पुढे बोलताना शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे, जास्तीत जास्त सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत। जर भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल या निमित्तानं ठाकरे सरकार हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे वगैरे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे आणि शिवसेनेनं अनेकदा राखेतून जन्म घेऊन पुन्हा गरुड झेप घेतलेले, हा गेल्या 56 वर्षाचा इतिहास आहे। पण एकनाथ शिंदे आमचे मित्र, आमचे सहकारी, हे अत्यंत जीवाभावाचे आमचे सहकारी आहेत। अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहोत, त्यांच्याबरोबर जी आमची चर्चा सुरू आहे ती सकारात्मक आहे। आमचा गट शिवसेना असे पाठीमागून कारवाया किंवा वार करत नाही। शिवसेना जे असेल ती समोरून एखादी गोष्ट करते। आज सकाळी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झाली, कालही झाली। आज दिवसभरामध्ये माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा भेटतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे। आम्ही संघर्ष करू। शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे, लढणारा पक्ष, हम संघर्ष करते रहेंगे। ज़्यादा से ज़्यादा क्या होगा, सत्ता जाएगी और क्या होता है, ज़्यादा से ज़्यादा क्या होगी, महाराष्ट्र की सत्ता जाएगी, सत्ता वापस आ सकती है, सर, लेकिन प्रतिष्ठा होती है पार्टी की, वो सबसे ऊपर है। सर जर त्यांच्या गुवाहाटीमध्ये एक फार जंगल छान आहे, काजीरंगा, आमदार फिरतील, पर्यटन करतील, गुजरातला झालं, अजून कुठे जातील,
करू द्या ना, आमदारांनी फिरलं पाहिजे, आमदारांनी देश पाहिला पाहिजे आणि या देश पाहिल्यामुळे त्यांना देशाची ओळख होते. त्याच्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा. सर एक वेगळी असते आणि तुम्ही माध्यमांसमोर वेगळं बोलता असं त्यांनी तक्रार. आता मी काय बोललो माध्यमांसमोर, सोडून द्या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो. ते थोडे लांब आहेत आमच्यापासून, ते जवळ येतील तेव्हा आम्ही नक्की चर्चा करू. कधीपर्यंत जवळ येतील सर? लवकरच येतील. काय नाराजी आहे वगैरे असं कोणावर? आपल्यावर? माझं आत्ता चर्चा झाली त्यांच्याशी. एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत, सहकारी आहेत. आमच्यामध्ये कधीही पक्षात कोणाबरोबरच त्यांची नाराजी नाही आहे, ना उद्धव ठाकरेंवर ना आमच्यावर. आज आम्ही सकाळपासून चर्चा करतो आहोत, बोलतो आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत. तर नेमकी काय आपलं बोलणं झालं किंवा त्यांच्या काय मागण्या आहेत असं काही त्यांनी काय सांगितलं का आपल्याला? त्यांच्या काही मागण्या नाही आहेत. नेमका रोष कोणावर? त्यांच्या अजिबात मागण्या नाही आहेत. त्यांनी कोणत्याही अटी शर्ती या क्षणी ठेवलेल्या नाही आहेत. ते शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून हे दिसतंय की ते शिवसेनेतच राहतील आणि शिवसैनिक म्हणूनच संपूर्ण आयुष्य काढतील. असू द्या, किती असू द्या, हा आमच्या घरातला विषय आहे. हे सगळे लोक परत आपल्या घरामध्ये येतील. एकनाथ शिंदे असतील किंवा इतर सगळे आमचे सहकारी असतील, त्यांच्याने आमचा चांगला व्यवस्थित संवाद सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आम्ही नाराज आहोत असं आमदारांचं म्हणणं आहे. बघा, राज्यपाल साहेबांना कोरोना झाला है. हात खाली घ्या. गवर्नर साहब को कोरोना हो गया है, तो थोड़ा सा काम स्लो चल रहा है उनका. सबसे पहले राज्यपाल गवर्नर साहब ठीक होने चाहिए. राज्यपालांना आधी बरं वाटू द्या, मग बघू ना कोणाकडे किती आमदार आहेत काय. एक तुम्हाला मी सांगतो, उगाच तुम्ही फार उतावीळ होऊ नका. आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, एकनाथ शिंदे आणि आमचे सगळे लोक परत स्वगृही परत येतील. पण ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कोल्हापूरमधील प्रकाश आंबेडकरांनंतर आता मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर देखील एकनाथ शिंदेंच्या गळाला. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या हादऱ्यानंतर शिवसेनेला अजून किती धक्के बसणार याबाबत चर्चा अजूनही होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. विमानतळावरील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते कैद झाले आहेत. यापूर्वी काल सुरतमधील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून आले होते. मात्र राजेंद्र पाटील यड्रावकर त्यावेळी मुंबईत होते, पण आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर सुद्धा हे गुवाहाटीमध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनही आमदार शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आंबेडकर काल नॉट रिचेबल होते, त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाले. काल राजेंद्र पाटील यड्रावकर आणि शिवसेना खासदार संजय मंडलिक एकाच गाडीतून मुंबईसाठी रवाना झाले होते. आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी सांगितले होते की माझ्याशी कुणीही संपर्क केलेला नाही किंवा माझा कुणाशी संपर्क झालेला नाही, त्यामुळे नेमकं काय झालं आहे हे कळल्याशिवाय बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी नमूद केले. मात्र आता ते गुवाहाटीत पोहोचले असल्याचे स्पष्ट झालं आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आंबेडकर तसेच शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिंदे यांना पाठिंबा दिल्याने जिल्ह्यात शिवसेनेमध्ये पोकळी निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील 5 माजी शिवसेना आमदार गोव्यामध्ये पोहोचले आहेत आणि ते सुद्धा शिंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता शिवसेनेची परिस्थिती काय असेल याबाबत चर्चा होऊ लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत, संजय राऊतांच्या ट्विटनं खळबळ. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कालपासूनच राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेत वादळ उठलं. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलंय की महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.
संजय राऊतांच्या ट्विटच्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे संकेत दिले असल्याचं बोललं जात आहे. मी काय ते अजून ऐकलं नाही असं काय ते म्हणाल्याचं आणि आता साहेब आहेत वरती पवार साहेब त्यांना आम्ही भेटायला जातो. चर्चा काय करतात, काय मार्ग निघतोय काय ते आता साहेब आहेत तोपर्यंत साहेब आहेत ते लक्ष देतील ना. 1 वाजता कॅबिनेट अगोदरच होईल, काय काय होतं ते बघूया ना. बाकी सरकारमध्ये राहणं, सरकार पडणं, राजीनामा देणं, परत नवीन पद्धतीनं लढणं, परत सरकार निवडून आमचं मताधिक्य आम्ही आणणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला काही नवीन नाही. पवार मध्यावधी लागू दे, नाही तर उद्या लागून पवार लागू दे. काय राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार आहे. संख्याबळ आता काय करणार, काय पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले. बरोबर असं आहे का? सरकारने बहुमताचा आकडा गमावला आहे का? आता मंत्रिमंडळाची बैठक आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल. मी कधी ट्विट बघितलेलं नाही. आता शरद पवार साहेबांची सगळ्या मंत्र्यांची गाठीभेटी होत आहेत. काय नेमकं या बैठकीमध्ये काय नाही, फक्त ते मतं आजमावत आहेत साहेब. काय साहेबांच्या पूर्ण विषयी काय मत आहे आपली जेव्हा चर्चा झाली तेव्हा? साहेबांचं मत कसं आपण फाईट करू शकू, काय करू आता आपण. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कुणालाही मारहाण जबरदस्ती नाही. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांकडून संजय राऊतांच्या आरोपाचं खंडन. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकल्यानंतर खळबळ उडाली आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना सुरतमध्ये मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र राऊत यांचा हा आरोप स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की सगळेजण आनंदात आहेत, कुणालाही मारहाण जबरदस्ती करण्यात आलेली नाही. आमदारांच्या मनात अनेक वर्षापासून खदखद आहे असं शिंदे यांनी म्हटलं. आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे की आम्ही सर्वजण सोबत आहोत, आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे असं ते म्हणाले. हे सर्व आमदार आहेत, त्यांना मारून मुकटून कसं ठेवतील. आमदार छोटा माणूस नसतो की त्याला मारून बसवू शकू. आम्ही आमच्या मर्जीनं आणि एक दिलानं इथं आहोत. आमदार नितीन देशमुख यांच्या तब्येत व्यवस्थित आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. बंडखोर आमदारांपैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावनिक साथ. शिवसैनिकांच्या बंडाने दुःखी झाल्याची ही कबुली. शिवसेना बदलली म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंकडून चोख प्रत्युत्तर. मी ज्यांना माझं मानतो त्यांच्यापैकी एकानेही माझ्या विरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं. उद्धव ठाकरे. म्हैसाळ 9 जणांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक. आरोपींची संख्या झाली 18 वर. नेमके कारण अजूनही संशयाच्या भोवऱ्यात. एकनाथ शिंदे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान. भरत गोगावले यांची विधिमंडळ पक्ष प्रतोपदी निवड. सायंकाळच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांनी काढलेला आदेश अवैध असल्याचा दावा. आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोल्यात परतले. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने दंडात इंजेक्शन टोचल्याचा आरोप. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50,000 अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय. राजकीय आंदोलन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यावरही शिक्कामोर्तब. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष. जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल. संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं. आमदारांपाठोपाठ आता खासदारांचाही एकनाथ शिंदे गटाकडे ओढा. भावना गवळींची. शिंदेंच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र. अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर. शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी तब्बल 40 दिवस तुरुंगात काढल्यावर न्यायालयाकडून दिलासा. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेनेतल्या बंडावर प्रतिक्रिया. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर एकनाथ साहेब परत याच्या दिल्या घोषणा. राज्यात कोणत्याही राजकीय वादळ उठले असले तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सांगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. एकनाथ साहेब परत या अशा घोषणाही शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात पूर्वीचा स्टेशन चौक येथे उपजिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिशिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जय जयकाराच्या घोषणा देत कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी शिवसैनिक मागे हटणार नाहीत. आम्ही पुन्हा नव्याने या आवाहनाला सामोरे जाऊ. शिवसेनेचे आमदार कुठेही जाणार नाहीत, ते परत येतील. बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी चर्चा केली पाहिजे होती. शिवसेनेला त्रास देणारे कोण आहेत याची जाणीव असलेले नेत्यांनी योग्य भूमिका घ्यावी. उद्धवजी योग्य तोडगा काढतील असा भाबडा आशावाद यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला. यावेळी शहर प्रमुख महेंद्र चंडाळे, मयूर घोडके, सुजाता इंगळे, चंद्रकांत मैगुरे, अनिल शेटे, भगवानदास केंगार, अमोल कांबळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान राज्यातील तणावाचे वातावरण पाहता सांगली शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आज महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी, शिवसेना पक्षामध्ये गेली 40 वर्षाहून अधिक काळ काम करणारे शिवसैनिक, ते अगदी गेल्या 4-6 महिन्यापूर्वी सुद्धा या शिवसेनेत काम करायला नवीन आलेले कार्यकर्ते, या सगळ्यांचं शिवसेनेचं पाठबळ आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहे हे दर्शवण्यासाठी आज आम्ही सांगलीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आज माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला, त्यांच्या शिल्पाला हार घालून आज आम्ही शिवसेने पक्षाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. आम्ही आमचा पक्ष तुटू देणार नाही. आमचा पक्ष भगव्या झेंड्याचा पक्ष, आमचा हिंदुत्ववादी पक्ष हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच काम करेल आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच हे पक्ष संघटन मजबूत राहील. यासाठी आज आम्ही सांगलीत सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसेना आणि आमचे सर्व सहकारी आम्ही एकत्र येऊन आज आम्ही हम सब एक याचा नारा दिलेला आहे. सांगली जिल्हा शिवसेना आजपर्यंत जितकी बंड झाली त्या एकाही बंडाचा परिणाम सांगली जिल्हा शिवसेनेवर झालेला नाही आहे. सांगली जिल्ह्यातले शिवसेनेचे एकमेव आमदार अनिल बाबर साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेले आहेत. आजही आम्हाला अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे साहेब परत येतील. आमच्या सर्वांच्या भावना जे मित्र पक्षांच्याकडून झालेली हेटाळणी असेल, त्यांना आलेले अनुभव असतील, ही परिस्थिती जरी वस्तुस्थिती खरी असली तरी पक्षप्रमुखांना, पक्षाला आणि सत्तेला वेठीस धरणं हे योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. आमदार अनिल बाबर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया. आमदार अनिल बाबर यांची जनतेत आपला माणूस म्हणून ओळख आहे. तालुक्याच्या लोकांच्या प्रश्नावर सरकार दरबारी मांडून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी अशी त्यांची ओळख असून निवडणुकीच्या वेळी टेंबू योजनेचं पाणी घाट माथ्यावर गावापर्यंत पोहोचवू असा शब्द दिला होता. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे आमदार अनिल बाबर हे नाराज होते. त्याचबरोबर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुजाभाव मिळत असल्यामुळे नाराज होते. केलेल्या कामाचं तुम्हीच घ्या, परंतु आम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेताय हे सुद्धा चुकीचं आहे, हे बाबर यांनी बोलून दाखवले होते. एक कामाचा माणूस आहे, जेणेकरून सातत्य त्यांना काम लागतं. मतदारसंघामध्ये कायम राज्यात चढता आलेख ठेवण्याचं काम त्यांनी करतात. मला वाटतं एक देहवेडा माणूस आहे, जेणेकरून टेंबू योजनेचं जे काम आहे ती मला वाटतं त्यांनी या मतदारसंघामध्ये करून दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 6व्या टप्प्यामध्ये जी गावं राहिलेली होती ती गावं निवडून आल्यानंतर जनतेला भावने आश्वासन दिलं होतं की 6 महिन्याच्या आत 6वा टप्पा मी मंजूर करून घेईन. पण मला वाटतं 2.5 वर्ष झालं या 6व्या टप्प्याचं काम रखडलं गेलं आणि म्हणावा असा मतदारसंघामध्ये काम होईना. आणि जेणेकरून आपण जनतेला शब्द दिले आणि ते शब्द आपल्याकडून जर पूर्ण होत नसेल तर या सरकारमध्ये आपण थांबायचं काय काम आहे असं मला वाटतं सातत्यानं भाऊ बोलत होते. आणि जी काम जर सर्वसामान्य माणसापासून मग कुठल्याही सरपंच असू देत, कोणी असू देत, त्या कामाची अडचण ही कायम सातत्यानं
निर्माण होत होती आणि अशा कायम होणाऱ्या कुरघोडीला कंटाळून मला वाटतं ते निर्णय जे त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय योग्यच आहे. अमोल मोरे सरपंच ग्रामपंचायत दिगंची अनिल भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आमच्या भागामध्ये काम करत असतोय आणि संपूर्ण जिल्ह्याला अनिल भाऊंच्या कामाची पद्धत माहीत आहे. त्यांना काम अतिशय जलद गतीनं आणि पटकन करायची सवय आहे. एखादं काम रेंगाळत ठेवायची त्यांची स्वभाव नाही आणि त्यांची भूमिका नसते. त्यामुळं कामाचं स्पीड लागतं अनिल भाऊंना आणि आम्ही सर्वजण त्यांना अगदी जवळनं ओळखतोय. गेली 20 वर्ष झालं मी ओळखतोय. भाऊ गेले 35 वर्ष झालं राजकारणामध्ये आहे, सक्रिय आहे. हरू जिकू अनिल भाऊ 4 वेळा आमदार झाले, 3 वेळा त्यांचा पराजय झाला. पण कामापासून त्यांनी कधी कार्यकर्ता लांब होऊन दिला नाही. कामामुळे कधी कार्यकर्ता त्यांचा लांब गेला नाही. पडले तरी ते काम करत राहिले आणि जिंकले तरी काम करत राहिले. त्यांचं काम करण्याचं स्पीड आहे आणि गेले 2.5 वर्ष झाले आम्ही बघतोय की ह्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जरा कामाचं स्पीड थोडं कमी झालं होतं. त्यामुळं आम्ही अनिल भाऊंची तळमळ, त्यांची तडफड आम्ही बरेच दिवस झालं बघत होतो. ही जवळजवळ बंद असल्यासारखीच होती, कामाला गती नव्हती. त्यामुळे भाऊ नाराज होते आणि भाऊने जो निर्णय घेतलेला आहे तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अतिशय योग्य वाटतोय. आम्ही त्यांच्या निर्णयासोबत आहे. भाऊ सांगतील तेच आमचं धोरण असते. त्यामुळं त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सर्व पार्टीचे हे खुश आहेत आणि त्यांच्यासोबत ठामपणे आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. म्हैसाळ 9 जणांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी 6 जणांना अटक. आरोपींची संख्या 19 झाली. म्हैसाळ, अंबिकानगर, चौंजेमळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या 2 ठिकाणी एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून 25 जणांची नावे चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. यातील 13 जणांना पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. आज आणखी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. श्यामगोंडा पाटील, गणेश ज्ञानू बामणे, शुभदा मनोहर कांबळे, राजेश गणपती वटकर, अण्णासो तातोबा पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यात 25 पैकी 19 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक कमलनाथ हे मुंबईत दाखल झाले असून ते आधी शरद पवार यांना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. आपल्या 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठा पेच निर्माण झाला असून महाविकास आघाडीचे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते अशी परिस्थिती आहे. शिवसेनेचे आमदार फुटल्याने आता महाविकास आघाडीतील उर्वरित दोनही पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सावध झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक कमलनाथ हे राज्यात दाखल झाले आहेत. ते मुंबईत दाखल झाले आहेत. कमलनाथ आधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. काँग्रेसमध्ये सर्व अलबेल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कमलनाथ यांनी या सर्व प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधला आहे. ते सध्याचे राजकारण करतात. देशभरात त्यांच्याकडून असाच प्रकार सुरू आहे. झारखंडमध्येही तेच झालं. मध्य प्रदेशच्या जनतेने देखील हेच अनुभवलं. हे लोकशाही विरोधी आहे, आमच्या संविधानाच्या विरोधी आहे. अशा राजकारणाची सुरुवात ही पुढे धोक्याची घंटा ठरणार आहे. शिवसेनेचे आमदार फुटले आहेत. आता त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा हे शिवसेनेने ठरवावं. आमच्या गोटात सर्व अलबेल आहे. काँग्रेसचे आमदार विकाऊ नाहीत. ते काय काँग्रेस सोबत राहतील असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया यावेळी कमलनाथ यांनी दिली आहे. कमलनाथ हे आधी या सर्व घडामोडींबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ये जो सौदे की राजनीति है जिसका देश में आज उपयोग किया जा रहा है, झारखंड में देखें, मध्य प्रदेश का उदाहरण आप जानते हैं, पैसा और पोस्ट की राजनीति ये हमारे संविधान के विपरीत है और ये राजनीति की शुरुआत आगे के लिए बहुत खतरे की बात है. हमें शिवसेना को अपने आप तय करना है, वो अपने विधायकों से कैसे बात करेंगे. जहाँ तक कांग्रेस का प्रश्न है, कांग्रेस में पूरी एकता है. कांग्रेस के विधायक दिखाऊ नहीं है. कांग्रेस के
विधायक सब टिके रहेंगे। लेकिन 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 आपको लगता है सर उद्धव ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. काँग्रेसची बैठक संपताच काँग्रेस नेते मंत्रिमंडळात बैठकीसाठी रवाना. काँग्रेस पक्षात काही अडचणी नाहीत, कृपया चुकीच्या बातम्या पसरवू नका. अजेंडा आहे, कमलनाथजी इथे आलेले आहेत. आमचे अजेंडा दोन आहेत की एक तर आमचे जे 44 आमदार आहेत ते सगळे आमच्या सोबत आहेत. काल आमची मीटिंग झाली, त्यात सर्वच्या सर्व आमदार उपस्थित होते. एक मंत्री महोदय परदेशी गेले होते, ते पण आज सकाळी परत आलेले आहेत. त्यामुळे आमच्यामधलं कोणी बाहेर गेलेलं नाही. पण आता सरकार कसं वाजवता येईल याचा विचार करणार आहे. थैंक यू सर. एकनाथ शिंदे साहब से तो ये अपेक्षित नहीं था, क्योंकि एक बड़ा ओहदा वो रखते हैं और वहाँ पे जो लोग दिख रहे हैं वो कहीं ना कहीं ईडी है और कुछ उनके ऊपर कुछ आरोप लगाए गए, ऐसे ही लोग वहाँ पे दिख रहे हैं. तो क्या ये यदि भाजपा के साथ सरकार बनाते हैं तो ये पवित्र हो जाएगी? कमलनाथ जी, there is an agenda of the टू मीट, लेट मी गो अँड मीट देम. आम्ही या ठिकाणी काँग्रेस म्हणून एकत्र आहोत आणि आमचा फिगर पूर्ण आहे, एवढंच मी सांगेन. राहिला विषय शिवसेनेचा तर तो विषय त्यांचा आहे. आम्ही सगळेजण उद्धवजींसोबत आहोत, आजही आहोत आणि कालही होतो. कमलनाथ जींना अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय श्रीमतीजी सोनियाजी गांधीजींनी या ठिकाणी महाराष्ट्राच्या ज्या काही सध्याच्या राजकीय घडामोडी चालू आहेत त्याच्यावर देखरेख करून जे मित्रपक्ष आहेत शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची चर्चा करण्याकरता या ठिकाणी पाठवलेलं आहे. आज ते मला वाटतं काँग्रेसच्या आमदारांची आमची सर्वांची बैठक घेऊन आमच्या भावना समजून घेऊन मित्रपक्षाच्या नेत्यांची चर्चा करतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे.
हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. मिरजेत हल्लेखोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी. भाजप शहरतर्फे निवेदन. जशास तसे उत्तर देणार, बाबासाहेब आळतेकर यांचा इशारा. मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयावर टरबूज फेकून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. लोकशाही मार्गाने आंदोलन न करता कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप करत भाजप पक्षातर्फे शिवसेनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनामुळे संतप्त झालेल्या भाजप मिरज शहरच्या पदाधिकाऱ्यांनी आज मिरज शहर पोलिसांना निवेदन देऊन आंदोलनकर्त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज मिरज शहर पोलिसांनी शिवसेनेच्या 10 जणांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, कुबेरसिंह राजपूत, पप्पू शिंदे, किरण राजपूत, रुक्मिणी अंबिगिरे, प्रकाश अहिरे, गजानन मोरे, शकील पिरजादे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेला जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा बाबासाहेब आळतेकर यांनी दिला आहे. काल मिरज शहरामध्ये शिवसेनेच्या ज्या कार्यकर्त्यांनी काल जे आंदोलन केलं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकांना इथं राज्यामध्ये हक्क आहे, देशामध्ये हक्क आहे. पण ज्या पद्धतीचं आंदोलन केलं त्यांनी जे आमचे मिरजेचे लोकप्रिय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयावरती जे बोर्ड आहेत त्या बोर्डावरती देशाचे आपले लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी तसेच इतर मान्यवरांचे जे पोस्टर आहेत त्याच्यावरती ती जी दगडफेक आणि जे टरबूज फेकलेलं आहे ते अत्यंत चुकीचं व निंदनीय आहे. आणि अशा पद्धतीचं जे आंदोलन केलेलं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. ऑफिस बंद असताना जे आंदोलन त्यांनी केलेलं आहे आणि ऑफिसच्या याच्यावरती जे दगडफेक केलेलं आहे हे ऑफिस चालू करत असताना जर ते आले असते तर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते त्यांना जशाच तसे उत्तर दिले असते. पण जे त्या ऑफिस बंद असताना अशा पद्धतीनं बंद असताना ऑफिसवरती जे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्या पोस्टरवरती जी दगडफेक केलेली आहे हे पूर्ण चुकीची कारवाई करावी यामध्ये आम्ही निवेदन आज इथं PI साहेबांना दिलेलं आहे. आणि यापुढे चांगल्या मार्गाने त्यांनी आंदोलन करावं. ज्याच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करतो कुठल्याही चुकीचं जर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर चुकीचा निर्णय घेतला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते त्यांना जसाच तसे उत्तर देतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. मला हार्ट अटॅक आल्याचा खोटा कट रचण्यात आला होता. अनिल देशमुख, शिवसेना आमदार. शिवसेनेच्या माजी गट नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत गुजरात गाठले. त्यानंतर गुवाहाटी 40 आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या गटात कालपर्यंत असलेले नितीन देशमुख आज नागपूरमध्ये परतले आहेत. नागपूरमध्ये येताच त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. माझी तब्येत चांगली आहे. मला तिथल्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेले आणि म्हणाले तुमच्यावर कारवाई करायची आहे. जेव्हा माझी तब्येत ठीक होती मला हृदयविकाराचा झटका आला. ही बातमी खोटी होती. 25-20 लोकांनी मला जबरदस्ती इंजेक्शन दिले. मला माहिती नव्हतं माझ्या शरीरावर चुकीच्या प्रक्रिया करण्याचं त्या लोकांचं षडयंत्र होतं, असा धक्कादायक आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. करू शकत नाही शरीरावर. खाली करा, भूम खाली करा यार. तब्येत टकाटक आहे आणि तुमच्या समोर चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या तब्येतमध्ये मी उभा आहो. काल काय झालं होतं नेमकं तिथे? काल त्या ठिकाणी मला तिथल्या पोलीस लोकांनी जबरदस्तीमध्ये
हॉस्पिटलला नेलं. खाली करा, बूम खाली किंवा मला अटॅक आला म्हणून तुमच्यावर कारवाई करायची आहे. मला कोणत्या प्रकारचा अटॅक आला नव्हता, कोणत्याही प्रकारचं मला माझी बीपी सुद्धा वाढली नव्हती. पण त्या मागचा हेतू अटॅक आला म्हणून त्या मागचा हेतू त्यांचा काय होता, त्यांचा हेतू काहीतरी चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर 20-25 लोकांनी मला पकडून जबरदस्तीनं माझ्या दंडामध्ये इंजेक्शन जबरदस्तीनं टोचले. ते इंजेक्शन कोणते होते, काय होते मला माहिती नव्हतं. परंतु माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीनं प्रक्रिया करण्याचं एक षडयंत्र त्या लोकांचं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी एकमेकांना सातारी कंदी पेढा भरवला. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अस्थिर करून शिवसेनेमध्ये पडलेला दुफळीमध्ये सध्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येण्याचे संकेत दिसू लागल्याने भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोनही नेत्यांनी साताऱ्यातील सर्किट हाऊस येथे या गोष्टीचा एकमेकांना कंदी पेढे चारून आनंदोत्सव साजरा केला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा. डोंबिवली इंदिरा चौकात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत समर्थकांनी लावले बॅनर. लोकांचा लोकनाथ एकनाथ शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा. साहेब आगे बढो, हम आपके साथ है, अशा प्रकारे मजकूर लिहिलेले साहित्य बॅनर डोंबिवलीतील इंदिरा चौकात लावण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या चौकाच्या बाजूलाच डोंबिवली शिवसेनेचे शहर शाखेचे कार्यालय असल्याने शिवसेना कार्यकर्त्याने पाठिंबा दर्शवली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण. ज्या कोणाचे सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कष्टकऱ्यांचे, समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे. जे काही गेल्या 15 दिवसात घडलेलं आहे ते बरोबर नाही. मला राज्यसभेला पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर हा खेळखंडोबा घडलाच नसता. पण तुम्हाला आलेली संधी ही गरिबांसाठी काम करायला, मराठी लोकांसाठी सुवर्ण संधी आहे. या 2-2.5 वर्षात महाराष्ट्राचं नाव हे देशभर कसं पोहोचवता येईल याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचं आहे. कुठे जायचं कुठे नाही हा शिवसेनेचा वैयक्तिक अधिकार आहे. मला त्या राजकारणात पडायचं नाही. शेतकरी आणि सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करावं एवढीच माझी सरकारकडे इच्छा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अशी माहिती संभाजीराजे भोसले यांनी दिलेली आहे. सरकार बरखास्त माझ्याकडे आहे तर त्याबद्दल आपलं मत आहे. मला एवढंच या प्रसंगी सांगायचं आहे की जे कोणाचं सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, विद्यार्थिनींचं, समाजाचा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे. जे काय 15-20 दिवसात जे घडलंय हे काय बरोबर नाही आहे. मी माझं स्वतःचं म्हणत नाही, पण जर पुरस्कृत मला देऊन टाकले असते हा सगळा खंडोबा जे काही घडला आहे हे घडलंच नसतं. हा खेळ खंडोबा घडलाच नसतं. आणि म्हणून माझी विनंती राहील तेच होतं, जे आपल्या इतिहासात जायचं नाही. पण तुम्हाला आलेली संधी ही गरिबांच्या, ह्या मराठी लोकांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि ह्या 2-2.5 वर्षात तुम्ही परत एकदा महाराष्ट्राचं नाव हे देशभर कसं पोहोचवता येईल हे याकडे तुम्ही सर्व सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे. आपले जे नाखुश आमदार लोक आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कुठले ज्यांनी आता गुन्हेगारी केलेली आहे नाही, मला त्याच्यात त्या राजकारणात मला पडायचं नाहीये. तर त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे कुठं जायचं कुठं नाही. त्यांना एवढंच सांगायचं, एकदा सत्ता स्थापन झालं कोणाचंही होऊन दे, पण त्यांनी या सामान्य मराठी माणसांचं हे याच्याकडे केंद्रबिंदू लक्षात ठेवून, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू लक्षात ठेवून या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करावं एवढीच माझी त्यांना विनंती राहील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार,
इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. बंडखोर आमदारांपैकी कुणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावनिक साथ. शिवसैनिकांच्या बंडाने दुःखी झाल्याची ही कबुली. शिवसेना बदलली म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंकडून चोख प्रत्युत्तर. मी ज्यांना माझं मानतो त्यांच्यापैकी एकानेही माझ्या विरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं. उद्धव ठाकरे. म्हैसाळ 9 जणांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक. आरोपींची संख्या झाली 18 वर. नेमके कारण अजूनही संशयाच्या भोवऱ्यात. एकनाथ शिंदे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान. भरत गोगावले यांची विधिमंडळ पक्ष प्रतोपदी निवड. सायंकाळच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांनी काढलेला आदेश अवैध असल्याचा दावा.
आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोल्यात परतले. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने दंडात इंजेक्शन टोचल्याचा आरोप. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50,000 अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय. राजकीय आंदोलन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यावरही शिक्कामोर्तब. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष. जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल. संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं. आमदारांपाठोपाठ आता खासदारांचाही एकनाथ शिंदे गटाकडे ओढा. भावना गवळींची. शिंदेंच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र. अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर. शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी तब्बल 40 दिवस तुरुंगात काढल्यावर न्यायालयाकडून दिलासा. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेनेतल्या बंडावर प्रतिक्रिया. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. म्हैसाळ 9 आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांना आमदार सुरेश खाडे यांची भेट. पोलिसांनी सखोल चौकशी करावी. आमदार सुरेश भाऊ खाडे. म्हैसाळ येथील नरवाड रोड, अंबिका नगर, चौंजेमळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर येथे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे या दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे मिरज तालुक्यात शोककळा पसरली आहे. आज आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांची आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मोहन वनखंडे, माजी सरपंच आबासाहेब शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष बागडी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. त्या कुटुंबाने कर्जाने घेतलेली कोट्यावधी रक्कम कुणाला दिली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे. मिरज तालुक्यामध्ये म्हैसाळ या गावी वनमोरे कुटुंबांनी 9 जणांनी आत्महत्या केली. आत्ताच आम्ही सर्व कार्यकर्ते सगळे आम्ही तिथे व्हिजिट केली. त्यांच्या चुलत भावांना आम्ही भेटलो. त्यांना आम्ही विचारले काय झालं, कसं झालं. पण हे कर्ज काढत होते, हे कर्ज काढून काय कर्ज होते ह्याचा अंदाज कुठंच मिळत नाही. कर्ज कुठून घेतला याचा अंदाज मिळाला, पण कर्जाचं काढून एवढा पैसा, करोड रुपये पैसा काढून त्यांनी काय केलं हे अजून काही आपल्याला ठाम ठिकाण लागलेलं नाही आहे. पोलीस यंत्रणा पोस्टमॉर्टमचं कुठं पायजन होतं, काय झालं, यांच्या डेथ कशा झाल्या, ॲट अ टाइम डेथ कशा झाल्या, किंवा विदाउट हल्लागुल्ला न होता ह्या शांततेने डेथ कशा झाल्या, त्यासाठी कुठलं पायजन वापरलं हे आता पोस्टमॉर्टममध्ये त्याची रिपोर्ट येतील, त्यानंतर आपल्याला तर्क मिळेल त्याचा. पण हे पैसे घेऊन कुणाला दिले आणि काय केलं, जोपर्यंत हे मिळत नाही आहे तोपर्यंत ह्याचा धागाद्वार सापडणार नाही आहे. त्यामुळे माझी पोलीस यंत्रणेला आणि सर्व यंत्रणेला माझी विनंती आहे की आपण ह्या मार्गाने जर तपास केला तर निश्चितच आपल्याला ह्याचे धागेद्वारे सापडतील. पुढचं लोकांनी लालच लागून ह्यांना दिशाभूल करून काय केलंय का, आणि दिशाभूल करून कर्ज एवढं मोठं झालं, आता हे काहीच मिळत नाही आहे हे ज्यावेळी अंदाज झाला तर अशा परिस्थितीमध्ये पण तिथे लोक सांगत होते त्या पद्धतीनं की त्यांनी आत्महत्या केली गेली. आणि एवढी सामूहिक आत्महत्या करणं ही पहिली घटना मला वाटतं महाराष्ट्रात पहिली घडते. त्यामुळं मोठं दुःखाचं डोंगर त्यांच्या पुरा बाकीच्या राहिलेल्या परिवारावरती आहे. आम्ही जाऊन भेटून आला होता आणि हे दुःख सावरण्याची शक्ती बाकीच्या नातेवाईकांना मिळावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्री नितीन राऊत यांची प्रतिक्रिया.
कॅबिनेटमध्ये नेहमीच्या विषयावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता. यावरून समजत आहे की मुख्यमंत्र्यांना काही टेन्शन नाही. जे काही चालू आहे ते शिवसेनेच्या पक्षांतर्गत सुरू आहे. त्या संदर्भात शिवसेनेचे नेते किंवा मुख्यमंत्री बोलतील. कैबिनेट में जो रूटीन सब्जेक्ट है वही सब्जेक्ट पे चर्चा हुई, बाकी कोई चर्चा नहीं हुई. सर, जो हालात हम देख रहे हैं महाराष्ट्र में पड़ी क्या उसको पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा चेहरा हसरा होता, त्यावरून असं वाटतं की सरकार अल्पमतात नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. भाजपला अपेक्षित आहे असं काही होणार नाही. अमोल मिटकरी. यशवंत चव्हाण सभागृहात शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले अमोल मिटकरी दाखल झालेले आहेत. यावेळी अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे फक्त शिवसेनेवर संकट नाही तर महाविकास आघाडीवर संकट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा शिवसेनेला आहे. भाजपचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कोण आहे मोहित कुंभोज? मोहित कुंभोज भाजपचा एजंट आहे. पर्यंत भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होणार नाही. एकनाथ शिंदे असं म्हणतात की 40 पेक्षा जास्त आमदार त्यांच्या सोबत आहेत आणि सरकार कसं टिकेल. त्यांच्यासोबत आमदार असणं हे वेगळं. आता 2 आमदार आलेत नाही, ते नितीन देशमुख आलेत. नितीन देशमुखांनी काय स्टेटमेंट दिलं आपल्या सर्वांना माहित आहे की त्यांना कशा पद्धतीने मारहाण झाली, कशा पद्धतीने त्यांना पकडलं गेलं, कसं इंजेक्शन दिलं गेलं, त्यांची अफवा उडवल्या गेली, त्यांना हार्ट अटॅक आला हे खोटं सांगितलं गेलं, हे त्यांनी सांगितलं ना. एक आमदार परत येत आहेत. आज अधिकृत पत्रक काढलं शिवसेनेने. त्या पत्रकात लिहिलेलं की संध्याकाळी नाही आलं तर तुमचं सदस्यत्व रद्द होतं. शिवसेनेचा जो अंतर्गत विषय आहे त्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नात्यानं आम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत आहोत आणि त्यांच्यासोबत जरी संख्याबळ आहे असं दिसत असेल तर प्रत्यक्ष ज्यावेळेस ते काय म्हणतात त्याला बहुमत सिद्ध करण्याची वेळ येते फ्लोअर टेस्टला, त्यावेळी ते सिद्ध होतं का हे पाहणं महत्वाचं आहे ना. सोबत आहेत पण काही लोक आता काही फोन करतात की आम्हाला परत यायचं आहे. आता गुवाहाटीला नेऊन ठेवलेत, त्यांना परत येणं कसं शक्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते हे वेगळं काहीतरी होणार. जसं भाजपला अपेक्षित आहे तसं काही होणार नाही. काय होईल असं तुम्हाला वाटतं? त्यांना तुम्हाला दिसेल वेगळं म्हणजे काय. महाराष्ट्रामध्ये अनपेक्षित सत्तेची समीकरणं अनपेक्षित जुळलेली आहेत. तुम्हाला तरी वाटत होतं का 2.5 वर्ष पहिले महाविकास आघाडीचं सरकार येईल, भाजपला पण वाटत नव्हतं. नव्या समीकरणामध्ये राष्ट्रवादीचं काही म्हणून तसे धक्कातंत्र मग अजून भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार नाही एवढं मात्र मी सांगू शकतो. मोहित कंबोज कोणी नेता आहे का? मोहित कंबोज कोण आहे माणूस? मोहित कंबोज तरी अंतःकरणात भगवा आहे आणि त्यांनी भगव्याचा धर्म मोहित कंबोजी सांगा. कोण आहे मोहित कंबोज? त्याला कुठलं कॉन्स्टिट्युशनल पद नाही, काय नाही. तो भाजपचा एजंट आहे. त्याच्यापेक्षा दुसरं त्याची काही स्तुती करा म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलावं असं वाटत नाही. थँक्यू. बस आता मी सर्वांचे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार, पण गायब आमदारांपैकी कुणीही थेट येऊन सांगावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. मला दुःख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत, हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांनी मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. ज्यांना मी नको आहे त्यांनी समोर येऊन सांगावं. आज संध्याकाळपासून मी मुक्काम वर्षाहून मातोश्रीवर हलवणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. मी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे. फक्त मला हे समोरून येऊन सांगा आणि तुम्ही माझ्याशी बोला, मग आपण बघू. बंडखोरीवर स्पष्ट बोलले मुख्यमंत्री. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी उठलो असतो जर त्यापैकी एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. राजीनाम्याचं पत्र तयार करतो. आजच मी माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतोय. मला कोणताही मोह नाही. फक्त माझ्या समोर येऊन बोला. यामुळे नुकसान कोणाचं होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे. मी त्यांना आपले मानतो. त्यांची माहिती नाही तुम्ही पळता कशाला. त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नकोय तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवते, पण हे समोर येऊन बोला. आज मी नेमकं काय बोलणार आहे? मला दुःख कशाचं झालेलं आहे, आश्चर्य कशाचं वाटलेलं आहे, धक्का हो धक्का कशाचा बसलेला आहे की
काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाली की आम्हाला मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे नकोत, तो त्यांचा विचार आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. ठीक आहे, सत्तेच्या तडजोडीसाठी आपण एकत्र आलो होतो असं जे काही इतर जण म्हणतायत त्यांच्याप्रमाणे सत्तेच्या साठी आपण एकत्र आलो होतो. पण आज सुद्धा सकाळी कमलनाथजींनी मला फोन केला होता. कालच सकाळी शरद पवारजींनी फोन केला. मला म्हणाले उद्धव आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा त्यांच्या भरोश्याचा विषय. पण त्यांनी भरोसा माझ्यावरती ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं, हा मोलाचा प्रश्न आहे. माझीच लोक म्हणत असतील की ते ठीक आहे त्यांना हवे असतील पण आम्हाला तुम्ही नकोत. मग मला हेच म्हणायचं आहे की समजा माझ्या लोकांना, म्हणजे मी माझं म्हणतोय ते मला आता माझं आपलं मानतात की नाही मला माहिती नाही, कारण ते माझ्यासमोर नाही आहेत. तर तुम्ही इथे येऊन बोलायला काय हरकत होती? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा, आणखीन कुठेतरी जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर यायचं आणि सांगायचं की उद्धवजी तुम्ही कारभार करायला नालायक आहात, हे कोविडच्या काळातले टॉप 5 वगैरे सोडून द्या, आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीपदी नको. ठीक आहे, चला मी उठतो. आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जर त्याच्यापैकी एकाही आमदाराने समोर येऊन मला सांगितलं किंवा जर त्यांनी स्टेटमेंट दिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती नकोत, तर मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि ह्याच्यावरती विश्वास नसेल तर आज आपली फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरनं मातोश्रीला हलवत आहे. मला कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. कोणताही मोह मला खेचू शकत नाही, अडवू शकत नाही, थांबवू शकत नाही. पण हे माझ्या समोर येऊन बोला. उगाच काहीतरी शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही, पण ही शिवसेना आहे आमची शिवसेना, कशाला तुम्ही हे करताय? ह्या सगळ्या करण्यावरनं नुकसान कोणाचं होतं आहे? राजकारणातली जन्मदात्री आहे शिवसेना आहे, तिच्यावरती तिचंच लाकूड वापरून घाव कोणी घालू नका. या समोर बसा, मी देतो राजीनामा. चला, मी तुमच्या हातामध्ये आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो आहे. जे आमदार गायब आहेत किंवा त्याने गायब केलेलं आहे त्यांनी यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनमध्ये जावं. मी का नाही जात? कारण मला कोविड झालंय. त्यातून राज्यपाल महोदय म्हणाले कि उद्धव जी को खुद को आने दो, चलो मैं भी आने के लिए तैयार हूँ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करून 40 आमदार सोबत नेल्याचा दावा केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यात अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख सोबत होते. हे मात्र मतदारसंघात परतत असताना अमरावतीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी सूचक विधान केले. सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघात परत यावं, आम्ही उद्धव ठाकरे सोबत आहोत असे वक्तव्य केले आहे. नारायण राणे साहेबांसोबत बरेच यावेळी ज्याच्या सुरुवातीला काही पदाधिकारी गेले, आमदार गेले, त्यांची स्थिती आज काय? याच्या अगोदर जेवढे शिवसेने फुटले त्यांची काय? शिंदे साहेबांसोबत ज्या आमदारांनी गेले त्या आमदारांनी त्यांचाही विचार करायला पाहिजे की पुढे आपलं भविष्य काय, आपण पुढचं भविष्य कसं निवडू देऊ. म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय घेऊन परत यावं. आज संध्याकाळी अजून शिवसेनेचे आमदार आता त्यांच्या संपर्कात आहे. अजून काही शिवसेनेचे आमदार तिथे गुवाहाटीला निघालेले आहेत. माझी तर विनंती आहे की शिंदे साहेबांनी परत यावं. परत यावं. मुख्यमंत्र्यांसोबत काही बोलणं झालं का तुमचं? मी आलो त्यांना सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये ह्या बगावत करणाऱ्या आमदारांना जनता जागा दाखवेल असं तुम्हाला वाटतं? त्या त्या मतदारसंघातली जनता दाखवली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. बंडखोर आमदारांपैकी कोणीही थेट येऊन सांगावं, या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भावनिक साथ. शिवसैनिकांच्या बंडाने दुःखी झाल्याची ही कबुली.
शिवसेना बदलली म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंकडून चोख प्रत्युत्तर. मी ज्यांना माझं मानतो त्यांच्यापैकी एकानेही माझ्या विरोधात मतदान केलं तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं. उद्धव ठाकरे. म्हैसाळ 9 जणांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी 5 जणांना अटक. आरोपींची संख्या झाली 18 वर. नेमके कारण अजूनही संशयाच्या भोवऱ्यात. एकनाथ शिंदे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान. भरत गोगावले यांची विधिमंडळ पक्ष प्रतोपदी निवड. सायंकाळच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांनी काढलेला आदेश अवैध असल्याचा दावा. आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख अकोल्यात परतले. गुजरात पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन जबरदस्तीने दंडात इंजेक्शन टोचल्याचा आरोप. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना शेतकऱ्यांना 50,000 अनुदान देण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय. राजकीय आंदोलन दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यावरही शिक्कामोर्तब. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष. जास्तीत जास्त काय होईल? सत्ता जाईल. संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं. आमदारांपाठोपाठ आता खासदारांचाही एकनाथ शिंदे गटाकडे ओढा. भावना गवळींची. शिंदेंच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना पत्र. अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर. शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी तब्बल 40 दिवस तुरुंगात काढल्यावर न्यायालयाकडून दिलासा. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं. युवराज संभाजीराजे छत्रपती यांची शिवसेनेतल्या बंडावर प्रतिक्रिया. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं. माइक चल जाओगी. नहीं नहीं. तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा.
10% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696.